गावाकडच्या सारख्या आजीच्या हातच्या झणझणीत अशा मासवड्या बघूया. मासवड्यांसाठी आधी मसाला बनवून घेऊया. मसाल्यासाठी कांदा बारीक चिरून भाजून घेतला चांगला असा तांबूस होईपर्यंत. त्याचबरोबर खोबरं भाजून घेतलं, तीळ भाजून घेतले, शेंगदाणे भाजून घेतले आणि ते छान असे वाटून घेतले. बारीक वाटून घेतल्यावरती त्यामध्ये अद्रक लसण आणि कोथिंबीर छान अशी बारीक वाटून घेऊन त्यामध्ये मिक्स केलं. त्याचबरोबर खडा मसाला, तेजपत्ता आणि दालचिनी टाकून दालचिनी बारीक वाटून त्यामध्ये मिक्स केली. त्याचबरोबर त्यामध्ये खसखस आणि काळं तिखट, चवीपुरतं मीठ टाकून छान सगळा मसाला व्यवस्थित मिक्स करून घेतला. हा मसाला आपण वड्यांच्या मध्ये लावण्यासाठी तयार करत आहे. मसाला तयार झालाय. आपण आता बेसनपीठ हटून घेऊया. बेसनपीठ हटण्यासाठी मी पातेल्यामध्ये तेल टाकून त्यात जिरे आणि हिरवी मिरची लसणाची फोडणी दिली. थोडी हळद आणि चवीपुरतं मीठ टाकून पाणी टाकून चांगलं उकळी येईपर्यंत ठेवलं. उकळी आल्यानंतर त्यामध्ये बेसनपीठ टाकून छान असं हटून घेतलं. जसं आपण पिठलं हटून घेतो तशा टाईपमध्येच हटून घट्ट असं हटून घ्यायचं आणि 10-15 मिनटं व्यवस्थित शिजत ठेवायचं. बेसन शिजलं हे यावरून कळतं की बेसन शिजलं नसेल तर हाताला पूर्ण चिटकतं आणि शिजलं असेल तर चिटकत नाही. बेसन व्यवस्थित शिजल्यानंतर त्याच्या वड्या व्यवस्थित पडतात. शिजलं नाही तर वड्या तुटून जातात. त्यामुळे बेसन व्यवस्थित शिजवून घ्यायचं. बेसन शिजल्यानंतर एका कॉटनच्या रुमालावरती थोडंसं पाणी शिंपडून रुमाल ओला करून घ्यायचा आणि त्यावरती गरमच बेसनाचा गोळा बनवून छान असा थापून घेऊन आपण बनवलेला मसाला तो बेसनाच्या त्या थापलेल्या वडीवरती लावून घ्यायचा. व्यवस्थित लावल्यानंतर रुमालाच्या अशा अलगद घड्या करत वडी अशा हलक्या हाताने थापून घ्यायची. तयार आहेत आपल्या मासवड्या. कोणाकोणाला ह्या मासवड्या खूप आवडतात त्यांनी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. गावाकडच्या ह्या झणझणीत अशा मासवड्या आणि कट रस्सा एकदम मस्त लागतं. नॉनव्हेजच्या भाजीला सुद्धा मागे टाकतं अशा ह्या मासवड्या आहेत. मासवड्यांचे छोटे छोटे काप करून तव्यावरती थोडंसं तेल टाकून तेलामध्ये छान अशा फ्राय करून घ्यायच्या. मासवड्या फ्राय केल्या की खाण्यासाठी तयार झाल्या. त्याचबरोबर मासवड्यांसोबत खाण्यासाठी छान असा रस्सा किंवा येसूर बनवून घेऊया. त्यासाठी मी पातेल्यामध्ये तेलामध्ये जिरे टाकून फोडणी दिली. त्याचबरोबर लसण, अद्रक आणि कोथिंबीर टाकून त्याची पेस्ट केली होती. ती पेस्ट चांगली गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घेतलं आणि त्याचबरोबर घरी केलेला मसाला गावाकडचा काळं तिखट हे टाकून छान असं परतवून घेतलं. काळं तिखट परतवून झालं की त्यामध्ये येसूर टाकायचा. येसूर म्हणजेच काय, भाजलेलं बाजरीचं पीठ, बेसन पीठ हे सगळं मिक्स पीठ असतात. ते पीठ गरम पाण्यामध्ये कालवून त्या फोडणीमध्ये टाकायचं आणि चवीपुरतं मीठ टाकून रस्सा आपल्याला जसा पातळ घट्ट पाहिजे तसा करून घेऊन छान असा शिजवून घ्यायचा आणि तयार झाला आपला मासवडा आणि त्याबरोबरचा येसूर. चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट करा आणि शेअर करा. धन्यवाद.